हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. वर्ष 2026मध्ये अधिक महिना आल्याने 2026चं मराठी वर्ष 13 महिन्यांचं असणार आहे. आपल्याकडे जावयाला नारायणाचं रूप मानलं जातं, भगवान विष्णूचं रूप मानलं जातं. जावयाचा मानपान करण्याची परंपरा अधिक महिन्यामध्ये आहे. जावयाला धोंड्याचा वाण दिला जातो आणि आणखी देखील त्यासोबत भेटवस्तू दिल्या जातात. त्यासोबतच जी सौभाग्यवती स्त्री असते तिची जोडवी बदलण्याची देखील एक पद्धत आहे, परंपरा आहे. अधिक महिन्यामध्ये महिलांची जोडवी बदलली जातात, जोडव्यांमध्ये भर घातली जातात. यामागचं कारण काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका, म्हणजे तुम्हालाही समजेल की अधिक महिन्यामध्येच मुलींची म्हणजे सौभाग्यवती महिलांची जोडवी का बदलली जातात, त्यांच्यात भर का घालतात, जोडवी सासरी बदलायची की माहेरी बदलायची याबद्दलची देखील माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. लग्न झालं की ती नवविवाहित जी मुलगी असते तिच्या सौंदर्यात भर पडते, ती म्हणजे सौभाग्य अलंकारांची. लग्नांमध्ये स्त्रीला, त्या नवविवाहितेला सर्वात पहिला घातला जाणारा सौभाग्य अलंकार म्हणजे जोडवी. तर जोडवी जी असतात ती आपल्या पायाच्या अंगठ्या शेजारच्या बोटामध्येच घातली जातात. जोडवी म्हणजे काय तर जोडी, नवरा बायकोची जोडी. तर अंगठ्या शेजारच्या बोटात ही जोडवी घातली जातात. जोडव्यांचं महत्त्व तुम्हा सर्वांनाच माहिती असेलच. अधिक मास आणि जोडवी यांचा संबंध काय आहे, महिला पायामध्ये जोडवी का घालतात याबद्दलची तुम्हाला माहिती हवी असेल तर सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. अधिक महिन्यामध्येच आपल्याला सोनाराच्या दुकानात देखील गर्दी बघायला मिळते. बऱ्याच महिला आपली जोडवी बदलण्यासाठी किंवा मग जोडव्यांमध्ये भर घालण्यासाठी सोनाराच्या दुकानांमध्ये जात असतात. अधिक महिना म्हणजे जोडवी बदलण्याचा एक मुहूर्तच मानला जातो. दर 3 वर्षांनी अधिक महिना येतो आणि प्रत्येक वर्षी अधिक महिन्यामध्ये सौभाग्यवती महिला आपली जोडवी बदलत असतात. जोडवी म्हणजे सौभाग्याचं प्रतीक असतात. जोडवी म्हणजे विवाहित स्त्रियांच्या सौभाग्याचं लेणं मानलं जातं. पती पत्नीमधील नातं घट्ट राहावं आणि आपली जोडी अशीच टिकून राहावीत म्हणून आपल्या पायांमध्ये जोडवी घातली जातात. आणि अधिक महिन्यामध्ये विशेषतः अधिक महिन्याला खूप सारं धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणूनच आपली जोडी देखील घट्ट टिकून राहावी याच कारणामुळे अधिक महिन्यात नवीन जोडवी घेण्याची किंवा जोडव्यांमध्ये भर घालण्याची प्रथा आहे. अधिक महिन्याला काही ठिकाणी धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास, अधिक मास अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास मानला जातो आणि या पवित्र काळात नवीन वस्तू घेणं, नवीन वस्तू धारण करणं खूप शुभ मानलं जातं. म्हणून जुनी जोडवी बदलून नवीन चांदीची जोडवी अधिक मासामध्ये घेतली जातात. आता जोडवी बदलण्याचं, जोडवी घालण्याचं धार्मिक कारण आपण जाणून घेतलं, पण त्याच्यामागे एक शास्त्रीय कारण म्हणजे वैज्ञानिक कारण देखील आहे. जोडवी आपण पायाच्या अंगठ्या शेजारच्या बोटात घालतो. दोन्ही पायांच्या अंगठ्या शेजारच्या बोटांमध्ये आपण जोडवी घातलेली असतात. आता जे अंगठ्या शेजारचं बोट आहे त्याची नस ही थेट स्त्रीचं जे गर्भाशय आहे त्या गर्भाशयाशी आणि हृदयाशी जोडलेली असते. आणि जेव्हा आपण त्या बोटामध्ये चांदीची जोडवी घालतो, जोडवी म्हणजे अंगठीसारखीच असतात, त्यामुळे थोडासा दाब त्या नसेवरती पडतो आणि तेव्हा रक्तदाब संतुलित राहतो आणि गर्भाशयाचं आरोग्य सुधारायला देखील मदत होते. त्यामुळे जेव्हा आपण चांदीची जोडवी पायात घालतो तर चांदी हा धातू आपल्या शरीरातील उष्णता कंट्रोल करण्याचं देखील काम करतो. त्यामुळे त्या स्त्रियांना मासिक पाळी संबंधित किंवा PCOS, PCOD अशा काही समस्या असतील तर त्या समस्या दूर व्हायला देखील मदत होते. तर हे झालं वैज्ञानिक कारण. चांदीचा धातू म्हणजे ऊर्जावाहक आहे. जमिनीवरून जी ऊर्जा येते ती थेट आपल्या शरीरात संक्रमित करण्यासाठी आणि शरीरातील ऊर्जेचा बॅलन्स राखण्यासाठी चांदीची जोडवी मदत करत असतात. म्हणून प्रत्येक विवाहित स्त्रियांनी आपल्या पायात जोडवी जरूर घालावी. सौभाग्य अलंकार म्हणून नाही तर त्यामागे असं एक शास्त्रीय कारण देखील दडलेलं आहे. फॅशनच्या युगात बऱ्याच स्त्रिया धावपळीच्या युगात जॉब करतात, नोकरी करतात, मग जोडवी देखील स्त्रिया घालत नाही. मंगळसूत्र तर आता हातात घालायची फॅशन निघालेली आहे. पण पूर्वी ज्या प्रथा आहेत त्यांच्यामागे धार्मिक कारणं आहेत, पण त्यासोबतच वैज्ञानिक कारणं देखील दडलेली आहे. त्यामुळे आपल्या गर्भाशयाच्या आरोग्यासाठी किंवा मग आपल्या शरीरातील ऊर्जेचा समतोल राखण्यासाठी आपण आपल्या पायामध्ये जोडवी घालायची आहे. आपली जी जोडी असते नवरा बायकोची
ती नेहमी अशीच टिकून राहावी. त्यातील एक जरी नसेल तर ती जोडी अपूर्ण असते. म्हणून जेव्हा लग्न होते तेव्हाच त्या मुलीच्या पायात जोडवी घातली जातात. जोडवीचाच अर्थ आहे जोडी असा. तर आपली जोडी कायम टिकून राहावी. आणि दर 3 वर्षांनी जोडवी बदलण्याचं कारण असं की नातेसंबंध घट्ट होतात, एकमेकांमध्ये प्रेम निर्माण होतं. अशा भावनेने विवाहित स्त्रिया अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलत असतात. अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरली जाते. विवाहित मुली जेव्हा धोंड्याच्यासाठी माहेरी जातात तेव्हा त्यांनी आपल्या आईची देखील ओटी भरायची असते. जावयाची मानपार करण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे जोडवी बदलण्याची देखील पद्धत आहे. पण ही जोडवी नेमकी सासरी बदलायची की माहेरी? तर त्याचं उत्तर असं आहे की जोडवी ही शक्यतो मुलीच्या माहेरीच बदलली जाते. आपली माहेरची मंडळी आपल्या जोडव्यांमध्ये भर घालायचं काम करत असतात, जोडवी बदलण्याचं काम करत असतात. कदाचित काही भागांमध्ये ही प्रथा वेगळी असू शकते. सासरी मुलींची जोडवी बदलली जात असतील तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या प्रथेनुसार, परंपरेनुसार तुम्ही सासरी किंवा माहेरी जशी जोडवी बदलण्याची प्रथा असेल त्याप्रमाणे जोडवी नक्की बदलावी. जोडवी म्हणजे विवाहित स्त्रीचा एक महत्त्वाचा अलंकार आहे आणि परंपरेनुसार अधिक मासामध्ये ही जुनी जोडवी बदलली जातात. नवीन जोडव्यांची खरेदी केली जातात. फक्त जोडवी बदलताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. जोडवी तुम्ही सासरी बदला, माहेरी बदला, जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे बदला. पण जोडवी बदलताना तुमची जी पहिली जोडवी असतात त्यापेक्षा वजनाने थोडीशी जास्तच जोडवी आपल्याला खरेदी करायची असतात. म्हणजे थोडक्यात काय तर त्याच्यात भर घालायचं काम आपल्याला करायचं असतं. समजा तुमची जोडवी जर जुनी जोडवी ही अर्ध्या भाराची असतील, 1 भाराची असतील, तर जेव्हा तुम्ही अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलशाल त्यावेळेस जोडवी बदलताना ती नवीन जी जोडवी खरेदी कराल ती जोडवी तुम्ही अर्धा भाराची असेल तर 1 भाराची खरेदी करा, 1 भाराची असेल तर 1.25 भाराची, म्हणजे पहिल्यापेक्षा जास्त वजनाची जोडवी आपण खरेदी करायची असतात. आपल्या पायातील जोडवे जेवढे झिजतील तेवढे ते चांगले राहतात. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ष 2026मध्ये ज्येष्ठ महिन्यात अधिक ज्येष्ठ महिना असणार आहे. तर 17 मे 2026 पासून धोंड्याच्या महिन्याची म्हणजे अधिक महिन्याची सुरुवात होणार आहे. 15 जूनपर्यंत हा धोंड्याचा महिना अधिक मास असणार आहे. अधिक मासामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असतात, त्याचबरोबर दानधर्म करायचे असतात, जावयाचा मानपान करायचा असतो, सुवासिनी महिलांनी आईची ओटी भरायची असते. त्याचसोबत आपल्याला सौभाग्यवती महिलांना आणखी एक काम करायचं असतं, ते म्हणजे आपल्या पायातील जोडवी बदलायची असतात. याचबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर अधिक मास आणि जोडवी यांचा काय संबंध आहे हे तुम्ही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ऐकलंच असेल, बघितलं असेल. नसेल ऐकलं तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही अधिक मास आणि जोडवी यांचा काय संबंध आहे ते जाणून घ्या. त्याचबरोबर अधिक मासामध्ये आईची ओटी कशी भरायची, आई नसेल तर काय करायचं, सासूची ओटी भरू शकतो का, याबद्दलची तुमच्या मनात शंका असेल तर आपल्या चॅनलवर याबद्दलची माहिती सांगणारे देखील व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघू शकता. आजचा हा व्हिडिओ आहे, त्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पहिल्यांदाच तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या शेजारी एक बेल आयकॉन आहे छोटंसं, त्यावरती देखील क्लिक करा. म्हणजे आपल्या चॅनलवरती जे काही नवीन व्हिडिओ येत राहतात तर ते तुमच्याकडून मिस होणार नाही. बेल आयकॉनवर प्रेस केल्यामुळे व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.